सर्वप्रथम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. खरं तर कधी थिएटरमध्ये चित्रपट बघायला जातच नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो बघावा वाटला. मी गेले. ते माझ्या मैत्रिणी माझी वाट बघत होत्या. चला बघूया काय करत आहे. अरे चहा घेत आहे. मग मलाही वाटलं की आपणही चहा घ्यावा. मग आम्ही सर्वांनी सर्वप्रथम पहिले चहा घेतला. चहा होता एकदम गरम गरम, छान वाटलं. मग पुढे आम्ही थिएटरकडे जाण्यासाठी सगळेजण तयार झालो आणि फायनली आता आम्ही थिएटरजवळ पोहोचलो. आपण बघू शकतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर काय तर अजून शो सुरूच झाला नव्हता आणि त्यामुळे ना असं वाटलं की खूप टाईम बाकी आहे. माझं ठरवलं की चला थोडेसे ग्रुप फोटो वगैरे होऊन जाऊ द्या. आम्ही ठरवलं की सगळ्यांनी ग्रुप फोटोज वगैरे काढले. त्यानंतर काही सिंगल फोटोज काढायचे ते काढले आणि फायनली शो सुरू झाला. स्टार्टिंगच एवढी सुंदर होती ना, काय सांगू तुम्हाला. खूपच छान अशी स्टार्टिंग होती मूवीची. बघू शकता तुम्ही. यामध्ये खूपच सुंदर अशी स्टार्टिंग दाखवलेली आहे आणि त्यानंतर पुढे जर बघायचं ना, पुढचा सीन जर बघितला ना, हा जो सीन आहे ना तो एवढा खतरनाक आहे ना, खूपच खतरनाक. हा जर बघितला ना, आता अंगावरती एकदम रोमांच उठतात, अंगावरती शहारे येतात. बघा ना किती डेंजर सीन होता हा. आणि त्यापुढे जाऊन बघायचं म्हटलं ना, तर इथे सुंदर असं गाणं आहे. म्हणजे त्या छावा चित्रपटामधील प्रत्येक गाणं खरं तर हे मनाला भेटणार आहे. खूपच सुंदर असं सुंदर अशी गाणी आहेत. खूपच छान. आणि हा चित्रपट चालू होता, असं मनच भरत नव्हतं, बघावंच वाटत होता, इतका सुंदर चित्रपट होता. आणि ज्यावेळेस आपण चित्रपट बघतो ना, त्यावेळेस आपलं लक्ष असं कुठंच जात नाही. इतका छान चित्रपट. म्हणजे प्रत्येक जे कलाकार आहेत ना, त्या कलाकारांनी एवढा सुंदर परफॉर्मन्स यामध्ये दाखवलेले आहेत. निर्मात्यांचे खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच म्हणावं लागेल. कलाकारांनी देखील 100% त्यांनी आपलं स्वतःचं खरं तर त्यामध्ये 100% दिलेले आहेत चित्रपटामध्ये. आणि जो शेवटचा क्षण येतो या छावा चित्रपटामधला, तो खूप म्हणजे खूपच डेंजर. म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणजे विचार करा ना, आपल्याला थोडासा जरी घाव झाला तर आपल्याला किती त्रास होतो, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी किती घाव सहन केले. तर त्यांनी आपला धर्म देखील सोडला नाही, ते कधी झुकले देखील नाहीत. तर त्यांचं जे बलिदान आहे ते या मातीमध्ये आपल्याला व्यर्थ घालायचं नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू.